आज आपण बनवणार आहोत रिच आणि क्रीमी अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम. घरीच बनणारी जबरदस्त टेस्ट आणि अगदी सोपी पद्धत. ही आईस्क्रीम खाल्ली की बाजारातली विसराल. चला तर मग पटकन सुरू करूया या आपल्या रेसिपीला. तर बघा इथे मी एक पॅन घेतलाय. त्याच्यामध्ये ना 2 टेबलस्पून इतके बदाम, 2 टेबलस्पून इतके काजू आणि 1 टेबलस्पून इतके पिस्ता बारीक कट करून घेतलेला आहे. थोडंसं आपल्याला ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. हवं तर याच्यामध्ये थोडंसं बटर सुद्धा ॲड करून घेऊ शकता. पण इथे सिंपल मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे. तर बघा 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे छान भाजेपर्यंत याला रोस्ट करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेतलाय. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असा क्रंची फ्लेवर येतो त्यासाठी ते रोस्ट केलेलं आहे. रोस्ट करून घेणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही याला स्किप केलं तरी चालेल. डायरेक्ट सुद्धा कट करून क्रीममध्ये ॲड करून घेऊ शकता. पण इथे मी छान क्रंची फ्लेवरसाठी रोस्ट करून घेतलेला आहे. ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेतलाय. आता लगेच एका पॅनमध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क बनवून घ्यायचं एका प्रकारचं. तर बघा पॅनमध्ये मी हाफ कप इतकं दूध ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. ढवळून याची स्लरी तयार करून घ्यायची किंवा घोळ तयार करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्येच ना 1/4 कप इतकी साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे. तुम्ही जर आधीच गॅस ऑन करून घेतलं असतं ना, तर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होऊ शकतात. म्हणून आधी गॅस ऑन करायचं नाही. आधी व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचं. कंटिन्युअसली ढवळत राहायचं आणि थिक असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान थिक बॅटर झालेला आहे. आता या स्टेजवर गॅस बंद करून घ्यायचा आहे. थोडा वेळ ना व्यवस्थित आपल्याला हे स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला फ्रीजमध्ये ठेवून चिल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आईस्क्रीममध्ये याला वापरायचं आहे. तर बघा पूर्ण बाउलमध्ये काढून घेतलंय. आता हे थंड होण्यासाठी ठेवून घेणार आहे. तर बघा आपला जो आईस्क्रीमसाठी कंडेन्स मिल्क बनवून घेतलाय तो पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आईस्क्रीमसाठी क्रीम रेडी करून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप इतकी व्हिपिंग क्रीम ॲड केलेली आहे. तुम्ही व्हिपिंग क्रीमच्या ऐवजी फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. हे आपल्याला बीटरने 2-3 मिनिटापर्यंत जोपर्यंत क्रीम डबल होत नाही तोपर्यंत बीट करून घ्यायचं. खूप जास्त थिक करायची गरज नाहीये. अशा पद्धतीची क्रीम आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी क्रीम बीट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एसेन्स ॲड करायचं आहे आणि जे आपण रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते सुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला काळे मनुके ॲड करायचे आहेत 1 टेबलस्पून इतके. 1 टेबलस्पून इतके पिवळे मनुके, 1 टेबलस्पून इतकी क्रेनबेरीज ॲड करायची आहे. बारीक-बारीक कट करून घ्यायचं आहे सगळं. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित आधी याला मिक्स करून घ्यायचं स्पॅच्युलाने. आता याच्यामध्ये ना आपण जो कंडेन्स मिल्क बनवून घेतलेला आहे, तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा एकदम थिक झालेला आहे कारण मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं थंड होण्यासाठी तर अजून थिक झालेला आहे. तर आता आधी आपण याला व्यवस्थित स्पॅच्युलाने आधी मिक्स करून घेऊया. त्यानंतर बीटर मशीनने ह्याला परत एकदा बीट करून घेऊया. जर तुमच्याकडे इथे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक बीटरचा वापर करा. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर हँड विस्कर तर प्रत्येकाच्या घरात असतो. त्याच्याने सुद्धा ही क्रीम बीट करून घेऊ शकता इझिली. थोडासा जास्त वेळ लागतो पण ती सुद्धा होते त्याच्याने. तर बघा हे 2-3 मिनिटापर्यंत छान इथे मी बीट करून घेतलेला आहे. आता परत एकदा स्पॅच्युलाने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे. आणि इथे आपला आईस्क्रीमचा बेस बनून तयार झालेला आहे. बघा छान बेस तयार करून घेतलेला आहे मी. आता एखाद्या कंटेनरमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी बघा इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे. तुमच्याकडे जो कंटेनर अवेलेबल आहे तो तुम्ही इथे वापरू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण क्रीम ॲड करायची आहे. तर बघा इथे मी पूर्ण क्रीम ॲड करून घेतलेली आहे. व्यवस्थित स्पॅच्युलाने पूर्ण क्रीम ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी पूर्ण क्रीम ॲड करून घेतलेली आहे. आता स्पॅच्युलाने आपल्याला व्यवस्थित इव्हनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं याला. छान एकसारख्या लेव्हलमध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आपण आईस्क्रीम स्कूप करू ना, त्यावेळेला छान आपल्याला स्कूप करता येईल. त्यासाठी बघा अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला छान असा टाईट झाकण लावायचं आहे आणि ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. तर बघा मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या. आईस्क्रीम खूप छान सेट झालेली आहे. एकदम क्रीमी मलाईदार आईस्क्रीम बनवून इथे तयार झालेली आहे. लगेच मी तुम्हाला स्कूप करून दाखवते बघा किती छान आईस्क्रीम सेट झालेली आहे. जशी मार्केटमधून आणतो की नाही त्यापेक्षा सुद्धा चवीला अप्रतिम आहे म्हटलं तरी चालेल. एवढी छान आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे.
तर बघा इथे मी तुम्हाला सर्व्ह करून सुद्धा दाखवलेलं आहे. किती छान स्कूप निघते बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला ही आईस्क्रीम इथे बनवून घ्यायची आहे. आहे की नाही एकदम ईझी. तर बघा इथे मी छान सर्व्ह करून घेतलेला आहे. एकदम इझिली स्कूप होतीये आणि खूप छान आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. तर इथे आपली अमेरिकन ड्रायफ्रुट्स आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच मी भरपूर साऱ्या समर स्पेशल कुल्फीच्या रेसिपी, आईस्क्रीमच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. नक्की जाऊन बघा. थँक